देश भर में चर्चा का विषय बने नीट यूजी 2026 पेपर लीक मामले की गूंज अब अकोला में भी सुनाई देने लगी है। आरसीसी यानी रेणुका कोचिंग क्लासेस के संचालक शिवराज मोटेगांवकर के खिलाफ सीबीआई की कार्रवाई के बाद वंचित बहुजन आघाड़ी ने अकोला स्थित आरसीसी शाखा के विरोध में आंदोलन शुरू कर दिया है। वंचित बहुजन आघाड़ी के कार्यकर्ताओं ने तोशनीवाल लेआउट स्थित आरसीसी शाखा पर पहुंचकर कार्रवाई की मांग की। इस दौरान शाखा का कमरा बंद कर दिया गया तथा कोचिंग सेंटर में पढ़ाने वाले एक शिक्षक को अपने साथ लेकर सिविल लाइन पुलिस थाने पहुंच गए। आंदोलनकारियों ने मांग की कि आरसीसी की अकोला शाखा को तत्काल सील किया जाए, संस्था के लाइसेंस और वित्तीय लेन देन की जांच की जाए तथा जांच पूरी होने तक शाखा के संचालन पर प्रतिबंध लगाए जाए। साथ ही विद्यार्थियों और अभिभावकों को न्याय दिलाने के लिए संबंधित शिक्षक के खिलाफ भी तत्काल कार्रवाई करने की मांग की। यह आंदोलन वंचित बहुजन आघाड़ी के प्रदेश महासचिव राजेंद्र पातोड़े और महिला आघाड़ी की प्रदेश महासचिव अरुंधति शिरसाट के नेतृत्व में किया गया। मामले को लेकर सिविल लाइन पुलिस ने आगे की कार्रवाई की प्रक्रिया शुरू कर दी है। आरसीसीचे संचालक जे आहेत मोटेगावकर त्यांच्या क्लासच्या संदर्भामध्ये पालकांच्या तक्रारी होत्या की त्यांनी जो क्लास सुरू केला होता तो क्लास बंद आहे आणि त्यांचा क्लास कुठे शिफ्ट झाला त्याचे पैसे जे परत घ्यायचे त्याची माहिती नाही। त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते जेव्हा त्या क्लासवर गेले तेव्हा असं आढळलं की मोटेगावकरच्या विरोधात देशातली सर्वात मोठी तपास संस्था जी आहे ती चौकशी करते आहे आणि त्याच्या बेनामी संपत्तीचा तपास घेतला जातोय। त्याच्याकडे विद्यार्थ्यांनी किती पैसे गोळा केले त्याचा तपास केला जातोय। अशा वेळी अकोल्यातल्या क्लासेसनी त्याची सगळी संपत्ती जी आहे जी चौकशीमध्ये पुढे आली पाहिजे ती संपत्ती दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट केली। त्या बिल्डिंगचा कुठलाही माहिती तपास यंत्रणेला नाही। इथल्या सिव्हिल लाईन पोलिसांनी 2 नोटीस ज्या त्या क्लासला बजावल्या होत्या आणि तरी सुद्धा तो क्लास जो आहे कुठल्याही बोर्ड शिवाय कुठल्याही माहिती शिवाय इथे अकोल्यात चालतो आहे आणि जे पालक जात आहेत त्यांना पैसे परत केले जात नाही। 21 तारखेला जी परीक्षा होणार आहेत त्यासाठी विद्यार्थ्यांच्या हितासाठी आम्ही असं करतोय सांगतायत, मात्र मुख्य आरोपीला संरक्षण देण्यासाठी त्याची संपत्ती लपवण्यासाठी त्यांनी हे सगळी प्रॉपर्टी शिफ्ट केली। म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही आज जाऊन त्यातले जे प्रशासकीय कामकाज पाहणारे त्यांचे कर्मचारी होते त्याला पकडून इथे आणलं।